नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बघा, जे काम आपण अगदी मनापासून करतो ना, ते काम नक्कीच यशस्वी होतं. कारण मनापासून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा ते काम यशस्वी होण्यासाठी जे जे काही आवश्यक असतं ते सगळे प्रयत्न आपण करत असतो आणि या प्रयत्नांमुळेच ते काम यशस्वी होत असतं. पण या मागे प्रेरणा असते ती आपल्या मनाची. त्यामुळं आपण या मनाला सतत काम करण्याची प्रेरणा देणं फार गरजेचं आहे. कारण मन जेव्हा काम करण्याची किंवा कुठलंही एक ध्येय साध्य करण्याची उभारी घेईल तेव्हा ते ध्येय आपण नक्कीच साध्य करू शकू. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. विनायक दयाराम शिंदे यांनी मांडलेला हा विचार फार छान आहे, ऐकूया. मी तयार आहे, मी पात्र आहे, माझ्यासाठी सगळं काही शक्य आहे. खरं तर मंडळी, ही फक्त वाक्य नाही आहेत, तर ही एक ऊर्जा आहे, एक फ्रिक्वेन्सी आहे, एक जाणीव आहे की आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी रेडी आहे. आपण दररोज कितीतरी गोष्टींचा सामना करत असतो की नाही. म्हणजे आपल्याला ताण येत असतो बाहेर आजूबाजूच्या वातावरणाचा, लोकांच्या मतांचा, अपयशाची भीती वाटत असते, स्वतःबद्दल कधीकधी नकारात्मक विचार निर्माण होत असतात. मग या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी आणि आपलं काम सुरळीत होण्यासाठी आपल्या आत एक शक्ती असते आणि ती शक्ती पुरेशी असते. ती शक्ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आणि हा स्वतःवरचा विश्वास वाढवण्यासाठी आपल्याला गरज आहे ती स्वसंवादाची. आपण आपल्या मनाशी कायम संवाद ठेवला पाहिजे. म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वतःला सांगतो ना की मी तयार आहे, तेव्हा आपण आयुष्यातल्या संधींसाठी दरवाजे खुले करत असतो. मी पात्र आहे जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम, यश आणि समृद्धी मिळवण्याची परवानगी देत असता. माझ्यासाठी सगळं काही शक्य आहे. यामुळे आपण अशक्य गोष्टीही शक्य करण्याची मानसिक तयारी दर्शवत असतो किंवा करत असतो. आणि हे आपले वाक्य युनिव्हर्सल ऊर्जा म्हणजे वैश्विक ऊर्जा ऐकत असते. आपण आपल्याशी जसं बोलतो तसंच आपल्याबरोबर घडत असतं. म्हणून आजपासून एक ठरवूया, दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी ही वाक्य स्वतःला सांगा, अगदी मनातून, मनापासून, विश्वासानं आणि प्रेमानं. कारण जेव्हा आपण आतून बदलायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपोआप बाह्य जगही आपल्यासाठी बदलायला लागतं. करून बघायला काय हरकत आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.